राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी प्रचारासाठी राज्यभरात 6 ते 7 सभा घ्याव्यात. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची मागणी. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र सभा घेण्याची शक्यता. या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. भाजपच्या रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल. भाजप सेना एकत्र असल्यानं मुंबई शिवसेनेचाच महापौर बसवल्याची प्रतिक्रिया. भाजप फसवा पक्ष, त्यांच्या फसव्या नीतीला बळी पडू नका. काँग्रेस सोडून जाणाऱ्या माजी नगरसेवक महापौरांना सांगलीचे खासदार विशाल पाटलांचं आवाहन. भाजप जाती धर्मात भेद निर्माण करण्याचं काम करतं, अशी टीका. पनवेल महापालिकेतील 78 नगरसेवकांपैकी 62 माजी नगरसेवक सध्या भाजपात. शिवसेनेचा एकही नगरसेवक पनवेल महापालिकेमध्ये निवडून आलेला नाही. त्यामुळे महायुतीत शिवसेनेला केवळ 3 किंवा 4 जागा मिळण्याची शक्यता. राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादांच्या हाती. निधी कमी पडू देणार नाही. मंत्री मकरंद पाटील यांचे महाबळेश्वर नगर परिषद मध्ये वक्तव्य. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी नंबर 1 चा पक्ष राहणार. महापौर आमचाच होणार. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडून विश्वास व्यक्त. अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचाही दिला इशारा. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढायचं. जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत. महायुतीच्या बैठकीत चर्चा. हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत झाली बैठक. नागपूर महापालिका पक्षानं स्वबळावर लढावी अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा. मात्र वरिष्ठांचे युती म्हणूनच लढण्याचे आदेश. त्यानुसार मित्र पक्षांना सन्मानजनक दावा देण्याचं भाजपचे आमदार प्रवीण दटकेंचं आश्वासन. विदर्भातील 4ही महापालिका आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार. अमरावतीत 13 तर अकोल्यातील 11 उमेदवारांची पहिली यादीही आपकडून जाहीर. कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही असंही आपकडून स्पष्ट. परभणीत भाजपकडून आचारसंहितेचा भंग. ऐन आचारसंहितेच्या काळात परभणी शहरातील मलनिस्सारण योजना आणि वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी 550 कोटींच्या निविदा काढल्याचा काँग्रेसचा आरोप. महाबळेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची रॅली. मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली रॅली. यावेळी राष्ट्रवादीचे सगळे 21 उमेदवार निवडून येतील असा नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदेंना विश्वास. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठी चुरस. दोन्ही पक्षांनी वरणगाव शहरामध्ये शक्ती प्रदर्शन केलं आहे. अमरावतीच्या अंजनगाव सुरची नगरपालिकेसाठी चौरंगी लढत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटेंचा मुलगा नगराध्यक्षपदासाठी रिंगणात. दुसरीकडे भाजपकडून अविनाश गायपोले तर काँग्रेसकडून आयशा खान रिंगणात. राज्यातील सर्व नगर परिषद उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे सर्वच निवडणुका रद्द करा. संतोष बिचुकले यांची सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.